मोठे साहेब कुठे आहेत? चीप आत्ता तर घरातच होते. मग कुठे गेले? ते टीव्ही पाहत होते, अचानक उठले आणि त्या नीताताईंबरोबर बाहेर गेले. अजून एक संकट. उद्यापासून सुरू होणारी चौकशी आता CID मार्फत होणार आहे. माई साहेबांची मागणी मान्य झाली, त्यामुळे आता CID ला तोंड द्यायचं आणि ही चौकशी करणार आहे ACP नीलम महाजन. आत्याबाई, तुम्हाला लेटेस्ट बातमी कळली का? का ग, काय झालं? थोड्या वेळापूर्वी टीव्हीवर बातमी दाखवत होते. मंजिरी थोराच्या खुनाची चौकशी CID कडे सोपवण्यात यावी अशी मागणी माईसाहेबांनी केली होती आणि ती मान्यही झाली. मग काय आत्याबाई, भाऊजी मंजिरीला ओळखत होते असं म्हटल्यावर त्यांची ही चौकशी होणार हे ओघाने आलंच. CID ची इन्चार्ज कोण आहे माहिती? नीलम महाजन. ही कोण? धडाडीच्या महिला पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्याबद्दल पेपरमध्ये खूप छापून येतं. CIDच्या महत्वाच्या केसेस त्यांच्याकडे सोपवल्या जातात, खास करून राजकारण्यांशी संबंधित. मी मगाशी बाबांना फोन केला होता आईची चौकशी करायला, पण आईची तब्येत आहे तशीच आहे. बाबा बिचारे एकटे सांभाळतात ना तिथे सगळं. ताई ताई आपण आता तिथे असायला हवं होतं. अरे, आईच्या ऑपरेशनच्या तयारीसाठीच आपण इकडे होत ना. पैसे जमले की जाणार होत आपण तिकडेच, बाबांकडेच. ताई तुला जमणार नसेल तर मी जाऊन राहू का रमावतीला? गण्या, वेडा आहेस का? ताई मला सारखी आईची आठवण येते. मला तिच्या जवळ जायचंय. ताई, आईचं ऑपरेशन व्यवस्थित होईल ना? नाही, कारण त्या ऑपरेशनसाठी खूप पैसे लागणार आहेत. नवरा बायकोंच्या भांडणात तिसऱ्याने न पडलेलंच बरं. तुमच्यात काय बिनसलंय याचा शोध तुलाच घ्यायला हवा. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो आत्ता असा वागतोय तर तो तसा का वागतोय हे शोधून काढणंही तुझंच काम आहे. तरी मी सांगत होते त्याला, काळ आपल्या बाजूचा नाहीये बाबा, जपून वाग. नाही ऐकलं माझं. आता या मंजिरीचा खून झालाय, ते प्रकरण याच्या अंगाशी येऊ नये म्हणजे मिळवली. त्याचीच तर काळजी वाटते ना आत्याबाई. पोलिसांच्या तपासाचा ह्यांना त्रास व्हायला नको एवढंच वाटतंय मला. त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. त्याला कमीत कमी त्रास कसा होईल हे बघणं तुझंच काम आहे. आणि खरं सांगायचं तर सध्या तरी घरात सगळ्यात जास्त त्रास त्याला तुझाच होतोय. हो, असं वाटलं होतं निदान मला माझ्या बाळाबरोबर खेळायला तरी मिळेल, डोळे भरून बघता येईल. रडून या घरात आश्रय मिळाल्यावर या लोकांना माझी किमान दया तरी येईल, पण तेही काही शक्य होत नाहीये. वाह, चांगलंय. आमच्यावर विश्वास नव्हता ना तुमचा. आता मी तुमचं कुठचंही काम करणार नाहीये. एकतर तुमचं ऐकून मी साहेबांच्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं. आता जर मी काही केलं ना तर मीच तुरुंगात जाईल. मला उगाच या भानगडीत अडकवू नका. आणि मला त्या पोलिसांच्या प्रकरणात वगैरेही अडकायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या बाळाला अजून काही वर्ष बघायचं असेल ना तर मी सांगतो ते करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. घरात कोण येतंय, कोण जातंय, कोण कसं वागतंय या सगळ्यावर बारीक नजर ठेवा. प्रत्येक गोष्टीची मला माहिती मिळाली पाहिजे. कळलं का? हो साहेब, तुम्ही सांगताय तसं करेन मी. कुठे गेला होतात? पांडुदादांना सांगून जेवायला वाढू का? एवढे प्रश्न विचारू नकोस, दमलोय मी. म्हणून तर जेवून झोपला तर बरं होईल. तुला सांगितलं ना, बास कर तुझे प्रश्न. झोप आता आणि मलाही झोपू दे. अहो,